अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. झडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या, असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. आम्ही एनडीए सोबत जाणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दादांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. विलिनीकरण झालं तरी उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. तर विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो मान्य असेल. आमदार सुनील शेळकेंची भूमिका. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांनी माफी मागितली. तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यही नसल्याचं पटेल यांचंही ट्विट. ईडीच्या फाईल तयार असल्यानं राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. बच्चू कडूंचा आरोप. सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली, कडू यांची नाराजी. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असणार. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही, तर दंड भरण्याची तरतूद. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत. अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं. भारतामध्ये बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पातून मोठी गोष्ट. पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा. भारत लवकरच 3री जागतिक अर्थव्यवस्था बनेल. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतवर फोकस. भारताला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प मांडला. पंतप्रधान मोदींचं विधान. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विद्यार्थिनींच्या सुरक्षित निवासासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वसतिगृह उभारणार. तर देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार. नारळ, चंदन, काजूचे उत्पादन वाढवण्यावरही भर. काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीला वेग. बारामतीमधील अपघातग्रस्त विमानाचे पार्ट्स मुंबईमध्ये आणणार. विमानाचा मोठा तुकडा कंटेनरमध्ये भरून मुंबईमध्ये आणणार. सांगलीमध्ये शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांचा हल्ला. आटपाडीमधील शिंदेच्या शिवसेनेचा आरोप. मोठ्या आवाजात प्रचार केल्यानं आक्षेप घेतल्यानंतर वाद. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे 5 आरोपी पुण्यातून जुहू पोलिसांच्या ताब्यात. शेट्टी इमारतीबाहेर 4 राऊंड फायर केल्याची माहिती. गुन्हे शाखेनं रोहित शेट्टीचा जबाब नोंदवला.